दिलेले साहेब निशांत साहेब एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण थोडा विचार करणार आहोत. काल आमची चर्चा झाली. सगळ्यात पहिल्यांदा 130 एकरचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आता जे वृत्तपत्रातून आम्हाला कळालं, आम्ही बाहेर होतो मुंबईत, तेव्हा ते आरक्षणबद्ध झालं. तर हा मोठा कॉम्प्लिकेटेड विषय आहे की पहिल्यांदा त्या जमिनीला म्हणजे नागपूरला जो विकास होणार आहे त्या नागपुराच्या विकासामध्ये एक अम्युजमेंट किंवा डेव्हलपमेंट पार्कची एक कन्सेप्ट होती. म्हणजे नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार मंडळ, नागपूर विकास प्राधिकरण यांनी एक प्रपोजल ठेवलं होतं की माझा विकास कसा करायचा, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक पार्कची कन्सेप्ट होती. त्याकरता शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या त्या अधिग्रहित करण्यात आल्या. आता त्या शेतकऱ्यांच्या जमिनी काही बिल्डर्सने घेतल्या. आता अचानक या पेपरवरून असं कळते की नागपूर महानगरपालिकेने आपली भूमिका बदलली. ते म्हणाले की बा आम्ही बाजार भावाने या जमिनीची किंमत देऊ शकत नाही. अधिग्रहण जेव्हा सरकार करते तेव्हा कोणत्या भावानं केव्हा घेतलं हे फार कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम होतात. पण माननीय हायकोर्टाने जेव्हा आता निकाल दिलेला आहे तर त्याचा गंभीर अध्ययन केल्याशिवाय याच्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही. पण एक गोष्ट नक्की झाली आहे की बा नागपूरचा विकास करण्यामध्ये, नागपूरचा विकास जर तुम्ही आता एक नियोजन केलेलं आहे कोणत्याही प्रकारे, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा काही लोकांनी ते म्हटलं बा नावाचा पार्क व्हावं, ते काय ते आम्हाला कधी कळालं नव्हतं. पण एक गोष्ट आहे सिद्ध झाली की बिल्डरच्या मर्जीनं, बिल्डर जर म्हणतील तरच तुमचा विकास होईल. कारण महानगरपालिकेने किंवा NITने हातवर केलेले आहे, सरकारने हातवर केले आहे, आम्ही पैसा नाही घालू शकत डेव्हलपमेंट करता. म्हणजे टोटल विकास जो आहे हा व्यापाऱ्यांच्या भरोश्यावर होईल. आता गेल्या काही वर्षापासून हा जी कन्सेप्ट आहे ना दिलेले साहेब, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही थोडं तरुण होतो त्यावेळेस बहुतेक जगाचा विकास यांच्यासाठी मुख्य मुद्दा म्हणजे अर्थकारण, याच्यावर खूप विचार व्हायचा. म्हणजे या पूर्ण जनरेशनमध्ये देशाच्या तो सोडा पण किमान आपल्या समाजाच्या अर्थकारणाविषयी विचार करणारा वर्ग का निर्माण होऊ शकला नाही किंवा का निर्माण होत नाही, हा एक गंभीर प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. नेमकं चूक कुठं झाली, चूक कुठं होते आहे. ठीक आहे, जगामध्ये आता बरेचसे परिवर्तन होत आहेत. आता चायनासारखा कम्युनिस्ट देश हा ज्याला आपण म्हणतो प्युअरली कम्युनिझम सोडून तो भांडवलदारी अमेरिकेच्या सारख्या देशाशी हातमिळवणी करून त्यांनी प्रगती केली आणि आता तो एक नवीन प्रकारचा पॅटर्न त्यांनी कायम केलेला आहे. हे फार मोठे विषय झाले, याच्याविषयी आपल्याला कळत नाही. पण आपण आंबेडकरी मंडळी, या महाराष्ट्रामधली जी आपली मंडळी आहे यांची आर्थिक परिस्थिती काय आहे. हे गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत की हे श्रीमंत झाले. महाराष्ट्रामधली जी बाकीचे जे समाज आहेत, विशेषतः प्रगत समाज आणि मागास समाज, यांच्यामध्ये आर्थिक दरी किती आहे. आपल्या इकडे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न येतो. तर विदर्भातील हा शेतकरी हा आत्महत्या का करतो, काय झालं इकॉनॉमीला, अर्थकारणाला झालं काय, नेमकं रोग कुठं आहे, याच्याविषयी चिंतन हे आंबेडकरी समाजामध्ये किंवा आंबेडकरी विचारांमध्ये हे शून्य आहे. म्हणजे तुम्ही जर विचार कराल तर कधी कधी तुम्ही असा विचार करा किंवा आपण नेहमी ज्या आपण जो विचार करतो आपल्या घरी किंवा दारी किंवा आपल्या सामूहिक प्लेसमध्ये कसा विचार करतो, आपले विचार फार सामान्य असतात. पहिला असा आपला राजकारणाचा विषय, त्याच्यामध्ये आपले काहीतरी एक दोन आदर्श असतात आणि त्या आदर्शांच्या म्हणजे
त्यांचे मोठंपण आणि त्यांचं लहानपण याच्याविषयी आपल्या चर्चा होतात. तरी अशा आपल्या या नेत्यांच्या सामान्य चर्चेच्या बाहेर आपण येत नाही. मग कधी एखादा धार्मिक विषय, मग कधी एखादा भावनिक विषय, आणि त्या भावनिक विषयावर मग मोठ्या कामाने मग आपण बिलकुल बोलतो आपल्या बेबीच्या नेटापासून असा प्रश्न तसा प्रश्न. पण तुम्ही कधी विचार करा की बा आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या समाजाचे किमान आता आपण आंतरराष्ट्रीय प्रश्नांना बाजूला ठेवू, बाबासाहेबांचाच विचार करा तुम्ही, तर बाबासाहेबांचा त्यांची पहिली पार्टी जी आहे स्वतंत्र मजूर पक्ष, तुम्ही त्याची ध्येय धोरणं पहा. म्हणजे पूर्ण पहिल्यांदा लेबरचं, आणि जेव्हा बाबासाहेब ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात गेले तेव्हा त्यांनी लेबरकरता केलेले कायदे पहा, किंवा त्या काळात कम्युनिस्टांच्या मुवमेंट पहा, समाजवाद्यांच्या मुवमेंट पहा. तर या सगळ्यांचं लक्ष जे होतं तेव्हा आर्थिक धोरण कसं असावं, देशाचं आर्थिक धोरण कसं असावं, जगाचं आर्थिक धोरण कसं असावं, यावर जास्त केंद्रित होते. आता मात्र आर्थिक धोरणावर चर्चा नाही होते. तुम्ही बघा, संपूर्ण जेवढे काही राजकीय पक्ष आहेत, या सगळ्या राजकीय पक्षांची धोरणं याच्यामध्ये देशाचं किंवा जगाचं आर्थिक धोरण कसं असावं हा मुद्दाच गौण झालेला आहे. आता पूर्वी भांडवलदारी, समाजवाद, आर्थिक न्याय, आर्थिक समानता, दारिद्र्य, गरिबी याविषयी एक वैचारिक चर्चा व्हायची. आता मात्र ते विषय नाही राहिले आपले, आणि त्यांचा विचार आपण नंतर करूया. पण आता या अशा आर्थिक व्यवस्थेमध्ये आंबेडकरी समाजाचं त्यांचं आर्थिक धोरण काय असावं हा विषय तर खूपच गौण झाला. जर समजा तुम्ही आता सभोवार जर हे कराल तर आंबेडकरी समाजाचं किंवा काय आर्थिक धोरण असावं याविषयी बोलणारी किंवा विचार करणारी मंडळी ही फार कमी आहे. म्हणजे जवळजवळ नाहीच आहे आपल्याला. साहित्यिक काही आहेत, विचारे चांगले विचारवंत आहेत, काही नेतेही आहेत, पण अर्थकारणावर बोलणारे नाही आहे. आश्चर्य असं आहे की या देशामधले जे सगळ्यात मोठे अर्थतज्ञ आहेत त्यांच्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात मोठे अर्थतज्ञ आहेत, आणि त्यांचं संपूर्ण शिक्षण इकॉनॉमिक्समध्ये झालं. त्यांचे मुख्य जे प्रबंध आहेत ते इकॉनॉमिक्समध्ये आहेत. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांच्या विरुद्ध किंवा ब्रिटिशांचं आर्थिक धोरण हे कसं चुकीचं होतं, ईस्ट इंडिया कंपनीचं आणि नंतर ब्रिटिश सरकारचं, याच्याविषयी मार्गदर्शन बाबासाहेबांचं होतं. म्हणतो की फुलेसाहेबांच्या डोक्यात काही ना काही विचार येतात किंवा ते आमच्याशी ते शेअर करतात, आम्ही तुमच्याशी शेअर करतो, आणि मी तुमचा आभारी आहे की आज एवढी थंडी असून सुद्धा आपण सगळे सकाळी सकाळी आला. आणि भगवानजीला पुन्हा एकदा विनंती करतो की आता त्यांनी पुन्हा चहा पाजावी आम्हाला. हे जे नवीन जे कॉलेजेस आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, ॲटॉनॉमस कॉलेज आहेत, त्याच्यामध्ये आपल्या पोरांना भरतो नाही, हे सगळं आम्ही काढलं. एक प्रश्न असा आहे, महिलांचं आरक्षण, शिक्षणाचा प्रश्न, अर्थकारणाचा प्रश्न, हे आपले दुय्यम विषय का होतात, ही आपली प्राथमिकता का नाही. आपण या प्रश्नांना प्राथमिकता न देता आपण फक्त काही अशा स्वर्गात राहतो की नाही का, तर मग सगळ्याचा विकास होऊन जाईल, सगळे डेव्हलपमेंट होऊन जाईल. त्यामुळं आपण असा निश्चय करूया. आम्ही एक निश्चय केला, काल फुलेर साहेब आले होते, आम्ही मिळून निश्चय केला की नाही आता यावेळेस आपण आर्थिक बाबींवर जोर द्यायचा. आर्थिक बाबी आपल्या ज्या आहेत त्या बळकट करायच्या. आता मार्चमध्ये बजेट सेशन येईल. आता हे तर आपल्या हिवाळी अधिवेशन होतं 7 दिवसाचं, पण सगळ्यात पैसे कुठून मिळतात, बजेट सेशनमधून. आमदारांना खासदारांना सगळं कुठून जातं, बजेट सेशनमध्ये. आपलं बजेट सेशन मार्चमध्ये होतं आहे. तर आता तुम्ही आम्हाला साथ द्या, बँकरनी पहिल्या साथ द्या की नाही बाबा, आता यावेळेस जेव्हा 2026मध्ये मार्चमध्ये जेव्हा महाराष्ट्राचं बजेट सेशन होईल त्यावेळेस आमच्या शेड्यूल कालचा पैसा आम्हाला मिळालाच पाहिजे, आमच्या पोरांच्या शिक्षणाला पैसा मिळालाच पाहिजे, आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पैसा मिळालाच पाहिजे,
आमच्या भूमिहीन लोकांना जमिनी मिळाल्याच पाहिजे, आमच्या बेघर लोकांना घर मिळालेच पाहिजे. करता येईल काय? चर्चेचा बदलता येईल. प्रयत्न करूया आपण. जरी आपलं सगळ्यांचं फर्स्ट प्रायोरिटी हे राजकारण जरी असलं तर अर्थकारणाला किमान दुसऱ्या स्तरावर आणता येईल. आपण असं करूया, पहिल्यांदा राजकारण, दुसऱ्यांदा अर्थकारण, तिसऱ्यांदा धर्मकारण आणि चौथ्यांदा समाजकारण, असा क्रम लावता येईल ना. जर समजा तुम्ही अर्थकारणाला सगळ्यात शेवटी ठेवाल तर विकास कसा होईल? जो आपल्याला विकास हवा आहे तो होईल कसा? तर आता आपण हा विचार करूया की बा यावेळेस बजेट सेशनमध्ये माझा पैसा, माझ्या हक्काचा पैसा, या देशाचा मी नागरिक आहे, या राज्याचा मी नागरिक आहे, राज्याच्या बजेटमध्ये माझा हक्क आहे. तर आपण असा विचार करूया, तुमची साथ राहील काय? राहील ना? चला बस एवढं झालं. सर्वसामान्य माणूस हा आर्थिक विकासाच्या प्रश्नाला सगळ्यात शेवटचं स्थान देतो. तुम्ही आम्ही जे आहोत ते आर्थिक विकासाच्या प्रश्नाला सगळ्यात शेवटचं स्थान देतो. आपले विषय राजकारणाचा पहिला विषय आपला. पहिल्यांदा राजकारण, दुसऱ्यांदा धर्मकारण, तिसऱ्यांदा समाजकारण आणि चौथ्यांदा अर्थकारण. तुम्ही क्रमवारी लावा, तुम्ही अंतर्मुख व्हा, तुम्ही स्वतः विचार करा. तुम्ही वाटेल तसं बोला, शिव्या द्या, काही म्हणा, टीका करा, पण तुम्ही स्वतःवर विचार करा. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा विचार करता राजकारणात, दुसरा विचार करता धर्मकारणाचा, तिसरा विचार आहे तुमचा समाजकारणाचा आणि चौथा विचार आहे अर्थकारणाचा. आता मला सांगा, तुम्ही जे विषय ठरवले तर तुमचा आर्थिक विकास कसा होईल? आणि भूमध्य काय? माझ्या पोराला नोकऱ्या नाही आहे, माझं म्हातारपण कसं होईल, माझं घर कसं तयार होईल? म्हणजे तुमची चिंता विवंचना अर्थाची आणि तुमचा सगळ्यात शेवटचा विचार अर्थाचा. हे असं एक उलट चक्र जे आहे याला फिरवावं लागेल. आज आपण हा जोडल. अजूनही आम्ही मोठे मोठे चांगली चांगली पुस्तकं काढली, तिथं वाढली. ही एक पुस्तक आहे, थॉमस मेकाले विरुद्ध नरेंद्र मोदी, या टायटलने आम्ही एक पुस्तक आहे. आणि हा जो विषय आहे, जो आज सगळ्यात जास्त एज्युकेशन फील्डमध्ये याच्यावर सगळ्यात जास्त चर्चा आहे. झालं असं की आता या 27 नोव्हेंबरला गोयंकाजी आता गव्हर्नमेंट फॉर इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे, तर त्यांच्यावर एक व्याख्यान मारवलं आणि त्याच्यामध्ये मोदींनी एक व्याख्यान दिलं आणि त्याच्यामध्ये मकालीविषयी ते बोलले. आणि ते बोलले, आता मोदी बोलले की पुढच्या 10 वर्षात आम्ही मनुस्मृतीवर आधारित शिक्षण धोरण हे देशात लागू करू. आम्ही एक पुस्तकच काढलं किंवा मकाले कोण होता बाबा, ज्या मकालेचा उल्लेख करून मोदी बोलतो, तर आम्ही इथे एक पुस्तक काढलं. हा एक चर्चेचा विषय आहे. दुसरा आम्ही एक पुस्तक काढलं, महिलांचे आरक्षण, राजकीय शिक्षण व नोकऱ्या. काय महिलांचं राजकीय आरक्षणाचा काय प्रश्न आहे? आता 33% ठराव केला आपल्या संसदेने. काय नेमकी पोझिशन आहे त्याच्यावर एक पुस्तक काढलं. नोकऱ्यांमध्ये काय परिणाम त्याच्यावर एक पुस्तक काढलं. म्हणजे महिलांच्या संबंधामध्ये एक पुस्तक काढलं. अजून एक पुस्तक काढलं आम्ही, मागासवर्गीयांचे शिक्षण, बाल शिक्षण हक्काचा RTEचा कायदा, याच्याविषयी आम्ही हे काढलं. मान्य केलं, पालक समितीला आदेश काढला किंवा शेड्यूल कास्ट करता 15% फंड बाजूला ठेवा आणि त्याचा कायदा करा. विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोघांनी ठराव केला. महाराष्ट्र शासनाचा जिया मिळाला तरी सुद्धा कायदा केला नाही. हे कोणत्या आधारावर आम्हाला जेलमध्ये टाकते? बिचारा एखादा साधा सुद्धा पोरगा, आदिवासीचा पोरगा हा असेल नसेल तरी त्याला नक्षलवादी किंवा एखाद्या पोराला शहरी नक्षली हे तुम्ही ठरवता. आणि तुम्ही जेव्हा विधिमंडळावर जे ठराव झाले तोही कायदा पारित करत नाही, मग तुम्हाला काय म्हणावं? आमदार 40 आमदार, एक दोन नव्हे 40 आमदार निवेदन देतात फडणवीसांना की कायदा करा. विधिमंडळाचे दोन्ही सभागृह म्हणतात कायदा करा. मग आता खरा नक्षली कोण आहे? कायद्याचं पालन करत नाही, संविधानावर विश्वास ठेवत नाही तो नक्षली. मग नक्षलवादाची व्याख्या कोणाला लागते? खरा नक्षली कोण आहे? हे दोघे नक्षली.
जे विधिमंडळांच्या आमदारांच्या मागणीला पायदळी तुळवतात, जे रिझोल्युशन पारित झाले त्याची अंमलबजावणी करत नाही, हे नक्सल. तर अशा प्रकारे माझं फक्त आमचं आजचं निवेदन एवढं होतं की बा आंबेडकरी समाजातली जे काही आम्ही नेते मंडळी आहोत, जे काही आम्ही फार मोठमोठे बुद्धिवंत आहोत, विचारवंत आहोत की नागरिक आहोत, आम्ही अर्थकारणावर काय विचार करत एक मोठं आंदोलन झालं होतं. आता कधी कधी आम्ही पक्षीय बाबतीत बोलत नाही, पण त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेस राहुल गांधी हे तेवढे ॲक्टिव्ह नव्हते, मनमोहन सिंग ॲक्टिव्ह होते, सोनियाजींचा आधार पण तो सगळं तुम्हाला ग्रुप माहीत आहे त्यावेळेचा होता. त्यावेळेस आमच्या दिल्लीमध्ये एक आंदोलन सुरू होतं. असू द्या, आपला आवाज तसाही मोठा आहे, राहू द्या भगवानजी, असू द्या. आमचे एक स्वामीनाथ नावाचे एक भारत सरकारचे इकॉनॉमिक ॲडवायझर होते. आम्ही आफ्रिका परिषद इथं घेतली होती. आम्ही 40 संघटना मिळून आम्ही तिथं योजना आयोग होतं त्यावेळेस आम्ही हे सगळे प्रश्न मांडले होते. मोठं विचार एक मोठं वैचारिक मंथन सुरू होतं. अडचण काय झाली, मोठं वैचारिक मंथन होतं. त्याच्यामध्ये SC/ST काय, PSP काय, याच्यावर मोठं चिंतन होतं. शेड्यूल कास्टला किती पैसा मिळतो, काय नाही मिळतो. सगळ्यात मोठी अडचण पुढे जाणवली माहिती आहे, 5 ते 10 पैसे शेड्यूल कायच्या विकासाकरता एका रुपयातून 5 पैसे, पॉप्युलेशन आपले 15%, 5 पैसे येत नव्हते. मग खूप भांडणं झाली. आता याच्याकरता फार मोठा आंदोलन आहे. पण मोठ्या मुश्किलीनं आता कसं तरी कंपोनंट प्लानमधून, आता आपल्या महाराष्ट्राच्या कंपोनंट प्लानमधून 5-6% तरी खूप मॅक्झिमम झालं. त्याच्यातही अनेक गोंधळ आहेत. पण हे सगळे पैसे थांबवणारे म्हणजे अजित पवार आणि फडणवीस. आता या पेपरचा तुम्हाला दुसरा पन्ना दाखवला. बघा, बजेटमध्ये आमचा वाटाकरता कायदा सर्वपक्षीय 40 आमदारांच्या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनी पायदळी तुडवली. हे 40 आमदार आहेत. आता वेगळ्या प्रकारे हे आंदोलन जेव्हा चाललं तेव्हा या 40 आमदारांनी लेखी निवेदन दिलं. फडणवीसांना एक चाबूकस्वार आहे त्यांच्या ह्याच्यात, आणि त्यांनी सांगितलं फडणवीसांना की फडणवीस साहेब, बाकीचे जेवढे राज्य आहेत आपल्या आसपासचे, दक्षिणेच्या सगळ्या राज्यात यांनी कायदा केलेला आहे किंवा शेड्यूल कास्टला त्यांचा फंड कायद्यानुसार देऊन तुम्ही नाही केला, कृपा करून करा. जेव्हा फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री होते तेव्हापासून तर हे आंदोलन सुरू आहे. आणि यांनी लेखी निवेदन दिले, पत्रकार परिषद घेतली, सगळे चाप लागले. फडणवीसांनी नाही ऐकलं, नाही केला कायदा. तुम्हाला शेड्यूल कास्टला पैसा विकासाकरता मिळेल याचा कायदा करा. बाकीच्या राज्यांनी केलं नाही केले, म्हणून आम्ही ते लिहिलं. आणि हा पेपर जो आहे आता विधानमंडळात गेला आणि वडवट्टीवारला आमच्या संपादित दलाच्या एका कार्यकर्त्यांनी, जो आता विरोधी पक्ष नेता आहे, त्याला दिला, फोटो काढला आपला. म्हणजे आता हा आमदारांपर्यंत गेला नाही का पेपर, हे मथळा गेला नाही काय. आता जर समजा सरकारने, मग आता आम्ही म्हटलं की बा हे आमच्या आर्थिक शत्रू आहेत, आम्ही शब्द म्हटला की हे आंबेडकरी समाजाच्या आर्थिक विकासाचे शत्रू आहेत. तर आज मी इथं पाहिजे होतो की जेलमध्ये पाहिजे होतो. म्हणजे जर एवढ्या कठोर शब्दात मी बोललो तर मग आम्ही कुठं पाहिजे होतो, आता जेलमध्ये पाहिजे होतो ना. की आंबेडकरी समाजाच्या आर्थिक विकासाचे शत्रू आहे ते. आणि कोण? फडणवीस साहेब आहेत आणि अजित पवार. नाव घेतलं असंही नाही किंवा बोगम, असंही नाही किंवा नाही तर आम्ही पत्रकार कधी बदमाशा करतो. आम्ही क्वेश्चन मार्क इकडे लिहितो, आर्थिक शत्रू क्वेश्चन मार्क आहेत की नाही आहेत. म्हणजे आम्हाला पळवाटे समजलं, ती पळवाटे आम्ही स्वीकारली, आम्ही डायरेक्टच भिडलो. पण नाही करू शकले, कारण की उत्तर तुमच्या 40 आमदारांनी तुम्हाला सांगितलं, त्यांनी आणि तुमच्या विधिमंडळाने आम्ही भांडलो. आमची अनेकदा भांडणं झाली. निरंजन वासी साहेबांपासून तर आम्ही अनेकदा भांडलो. एक उदाहरण सांगतो. एक ऑटोवाला साहेबांच्या बँकेत गेला आणि तो म्हणाला की मला बँकेमध्ये लोन पाहिजे. आता त्या ऑटोवाल्यानं जर लोन घ्यायला गेला, समजा 1 लाख रुपये, आपण एक गृहीत धरू की 1 लाख रुपयाचं त्याला लोन पाहिजे.
आता त्याच्यामध्ये महात्मा फुले विकास महामंडळ काय म्हणते, आम्ही तुम्हाला सबसिडी देऊ. किती देऊ? जे व्याज येईल त्याचं किमान 1 वर्षाच्या व्याजाची आम्ही तुम्हाला सबसिडी देऊ. 10 ते 15 हजार रुपये तुम्हाला सबसिडी मिळेल. त्या 10 ते 15 आणि तो बँकेकडून लोन घेते, 10 ते 15 हजार सबसिडी गेली तरी तो 75,000 रुपये समजा बँकेकडून लोन घेते. आता 75,000 लोन घेतल्यानंतर बँक त्याला कोणत्या भावाने देते? ते त्याला व्यापारी दराने देते. म्हणजे जर तुम्ही ऑटो घेतला किंवा कोणताही घेतला तर बँकेचे 2 दर नाही आहे. शेड्यूल कास्ट करता वेगळा रेट आणि सर्वसामान्य व्यापाऱ्याकरता वेगळा रेट, असे 2 रेट नाही आहे. तो म्हणते की तुला सबसिडी मिळते आहे ना, तू ते सबसिडी घे, मला त्याशी काही गेलेलं नाही. पण मी माझ्या बँकेतून लोन घेतं तर तुला ते द्यावं लागेल. कोणत्या दराने? व्यापारी दराने. आता व्यापारी दर किती आहे? आपण 12 ते 15% ठेवू सर्वसाधारणपणे. बँकर चांगलं सांगू शकते, पण 15% तरी किमान 15% आहे, 10-11%च्या वरती आहे. 12% साधारण आपण धरतो. 10-12% आम्हाला लोन मिळालं. आता त्या एका माणसाने समजा एक हिशोबाकरता 1 लाख रुपये लोन घेतलं तर त्याला वर्षाच्या शेवटी किती चुकवायचं आहे? व्याज त्याला किती द्यायचं आहे? 12,000 रुपये व्याज द्यायचं आहे. त्याला जे लोन घेतलं त्यांनी 1,00,000 रुपये ते त्याला रिफंड करायचं आहे. किती वर्षात रिफंड करायचं आहे? 5 वर्ष. 3 वर्ष 5 वर्षातनं. म्हणजे 5 वर्षाची जर तुम्ही किस्त पाडली तर एका वर्ष म्हणजे जेवढं काही लोन आहे त्या वार्षिक हिशोबाने तुम्हाला त्याच्या 5 जर आपण तुकडे केले तर 20,000 झालं. तर 20,000 रुपये तुम्ही लोन घेतलं 1 लाख, तुम्हाला 20,000 रुपये हे मुद्दल चुकवायचं आहे. त्याच्यावर व्याज किती द्यायचं आहे? पहिल्या वर्षी 12,000. म्हणजे पहिल्या वर्षी रिफंड किती करायचे आहेत? 32,000. तुम्ही 1 लाखाचं लोन घेतलं आणि वर्षाच्या शेवटी तुम्हाला 32,000 परत करायचे आहेत. त्याच्याशिवाय तुम्ही त्या 1 लाखाच्या लोनमध्ये तुम्हाला घर चालवायचं आहे, घरचा खर्च आहे. तुम्हाला आम्ही आता व्हेकल दिलं, तुम्हाला घर चालवायचं आहे. त्याच्याशिवाय त्या व्हेकलचं मेंटेनन्स करायचं आहे, ते व्हेकल मेंटेन करायचं आहे. आणि याच्याशिवाय ते व्हेकल काही वर्षात तो ऑटो निकामी होईल. राज्याशिवाय हा अन्यत्र हा प्रकार का हे झाला नाही? आणि त्यातही आम्ही एक गोष्ट विचारतो की देशात सगळ्यात जास्त शेड्यूल कास्टची लोकसंख्या कुठे आहे? पंजाब, बंगाल, नंतर उत्तर प्रदेश. संख्येच्या दृष्टीनं सगळ्यात जास्त शेड्यूल कास्ट संख्येच्या दृष्टीनं पाहिजे. पंजाब छोटंसं राज्य आहे, फार छोटं राज्य आहे. 25% जरी शेड्यूल कास्ट तिथं असले तरी 2 धर्मात विभाजित आहे. काही पारंपरिक हिंदू आहेत, काही शीख आहेत आणि थोडेसे बुद्धिस्ट आहेत. त्यामुळं त्याचा प्रभाव, पंजाबचा थोडासा प्रभाव देशावर पडत नाही. पश्चिम बंगालमध्ये त्याची परिस्थिती फार विचित्र आहे. फक्त उत्तर प्रदेश एक असं राज्य आहे की त्याच्यामध्ये मोठी जनसंख्या आहे, तरी तुम्ही राजकीय सत्ता कायम ठेवू शकले काय? राजकीय सत्ता हा आपला विषय नाही आहे, पण अर्थसत्ता, अर्थकारण, सगळ्यात जागरूक समाज जर शेड्यूल कास्टचा सगळ्यात जागरूक समाज महाराष्ट्रात आहे आणि लोकसंख्येने सगळ्यात जास्त मजबूत समाज हा उत्तर प्रदेशात आहे. पण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांचं नातं नाही जुळू शकलं अजूनही नातं नाही जुळू शकलं. म्हणजे उत्तर प्रदेशातली जी मुवमेंट आहे ती महाराष्ट्राची मुवमेंट होऊ शकली नाही आणि महाराष्ट्राची जी मुवमेंट आहे ती यूपीची मुवमेंट होऊ शकली नाही. काही लोकांनी प्रयत्न केले पण नाही झाले. आम्ही आता आर्थिक विकासाचा मुद्दा घेऊ. काय केलं फडणवीसांनी आणि काय केलं अजित पवारांनी? आज आपलं राज्य, महाराष्ट्र राज्य अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून देशातल्या प्रगत राज्यांमध्ये आहे. म्हणजे आपल्या राज्याचं जसं असं म्हटलं तर आपल्या राज्याची अर्थकारण जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राला देशाची, मुंबईला देशाची आर्थिक राजधानी समजतात. आता या गोष्टी अर्थकारणाचं सुंदर किती चित्र असते. देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी कोणती? मुंबई. आणि ती मुंबई आमची राजधानी आहे. आता मुंबईच्या माणसाचं
दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न काही खूप कमी नाही, हे चांगलं आहे. आता बघा चित्र कसं पाहायच्या दिवशी मुंबईच्या माणसाचं दरडोई उत्पन्न वार्षिक उत्पन्न किती असावं? एका व्यक्तीला दरडोई उत्पन्न जर आपण धरलं एक अंदाजे केला तर मुंबईच्या माणसाचं किती असावं? सांगू 2 लक्ष रुपये दरडोई उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न म्हणजे झालं. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने फार चांगलं यश मिळालं. आम्ही तिथं हा एक विचार मांडला, आंबेडकरी समाजाच्या आर्थिक विकासाची वर आहे बजेटमध्ये वाटा करता कायदा नाकारणारे आंबेडकरी समाजाच्या आर्थिक विकासाचे 2 प्रमुख शत्रू देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. हा पेपर आम्ही काढला. हा पेपर मुंबईवर वाटला. मुंबईमध्ये साधारणपणे 100 संस्था आणि किमान 10,000 लोकांपर्यंत हा मॅसेज जावा असा आमचा विचार होता. आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडं याच्यात हे झालं. आता आर्थिक समाजाच्या म्हणजे आंबेडकरी समाजाच्या आर्थिक विकासाचे 2 प्रमुख शत्रू आहेत, अजित पवार थँक्यू आणि देवेंद्र फडणवीस. हे आम्ही जाहीररित्या छापलं आणि हे वाटलं सुद्धा. आता एखाद्या वेळेस थोड्या वेळाकरता तरी हा पेपर पाहिल्यापैकी तुमच्यापैकी कोणाच्या तरी मनात असा प्रश्न आला निर्माण झाला काय किंवा या लोकांनी हे जे छापलं किंवा आंबेडकरी समाजाच्या आर्थिक विकासाचे 2 शत्रू कसे होऊ शकतात? नेमकं काय झालं? हे कोणाच्या मनात ही शंका दिली काय? ही शंका त्याच्याच मनात येईल की ज्याला वाटेल की या समाजाचा आर्थिक विकास झाला पाहिजे. पण आम्ही सगळेजण राजकीय सत्तेच्या मागे आहोत. राजकीय सत्ता याचा आमच्या डोक्यावर एवढा प्रभाव पडलेला आहे की आम्ही त्याच्या राजकीय सत्तेच्या प्राप्त करण्यासाठी आर्थिक सत्ताही प्राप्त केली पाहिजे हा विचारच आम्हाला येत नाही. राजकीय सत्तेमध्ये राजकीय सत्ता मिळाली की आपल्याला त्या म्हणजे ताल्याची गुरुकिल्लीची चाबी मिळाली की नेहमी हे तर सोपं आहे ना काही. मला सांगा कोणतीही गोष्ट सत्तेशिवाय मिळू शकेल काय? सत्तेशिवाय कोणती गोष्ट साध्य होऊ शकेल काय? तर याच्यामध्ये दुमत काय किंवा सत्ता पाहिजे. पण सत्ता मिळेल कशी? सत्ता मिळेल कशी? सत्ता प्राप्त करण्याकरता ज्या अनेक बाबी लागतील. लोकशाहीमध्ये तुम्हाला लोकसंख्या नाही आहे तुमची. आज ज्या ह्याच्यामध्ये 4दा मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळालं ज्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये, त्याच्यानंतर काय नाही मिळालं. त्या राज्याच्या शिवाय आणि आज त्याही राज्यात काय राजकीय परिस्थिती आहे आपली? काय तिथली मंडळींना ज्या उत्तर प्रदेशामध्ये ज्या आपल्या मंडळीने एक उद्दिष्ट ठेवलं होतं की आम्हाला राजकीय सत्ता मिळाली पाहिजे आणि मर्यादित स्वरूपात का होईना काही विशिष्ट दिवसांकरता आपल्याला राजकीय सत्ता मिळाली. मग ती काय कायम राहिली नाही काय? किंवा आपल्या समाजाची इकॉनॉमी, आपल्या समाजाचं अर्थकारण, आपल्या मुलांचे रोजगार, उद्या आपल्या निवाऱ्याचे प्रश्न याच्याविषयी अंतर्मुख होण्याकरता आपण विचार करतो का कधी? मग कुठं चुकलं नेमकं? कोणत्या राजकीय पक्षाला दोष देण्यात किंवा ते स्तुती करण्यात अर्थ नाही आहे. पण एकंदरीत या विचारामध्ये अर्थकारणाचा विचार करतो काय? आता आपण जेवढे सेमिनार आयोजित करतो, नागपुरातलं सेमिनार दररोज होतात, नाही होत असं नाही आणि फार मोठमोठे विचारवंत आहेत. पण या विचारवंतांनी कधी अर्थकारणाचा विचार केला काय? म्हणजे नारापारच्या 130 एकरची जमीन तिथं जेव्हा NIT म्हणते किंवा आम्ही पहिल्यांदा त्या जागेचं जे अधिग्रहण करण्यात आलं किंवा नोटिफिकेशन करण्यात आलं ते विकासाकरता किंवा आता नागपूर वाढते आहे तर नागपूरचा विकास झाला पाहिजे म्हणून एक अम्युजमेंट पार्क झाला पाहिजे. त्या पार्कच्या जमिनी ज्या त्या शेतकऱ्यांच्या होत्या, त्या बिल्डर्सने विकत घेतल्या. पैसा दिला नाही, ज्या शेतकऱ्यांना पैसा दिला नाही शेतकऱ्यांनी परस्पर त्या जमिनी विकून टाकल्या आणि त्या बिल्डरची आज गोष्ट मान्य झाली कारण की हायकोर्ट म्हणते किंवा सरकार त्या नागपूरच्या विकासाकरता पैसा खर्च करायला तयार नाही. मग ज्यांनी शेतकऱ्याकडून कशाही प्रकारे जमिनी विकत घेतल्या असतील तर त्याचा फायदा ना शेतकऱ्यांना झाला ना विकासाला झाला, तर तो झाला फक्त त्या बिल्डर्सला.
आता मला सांगा अशा याच्यामध्ये मग आता हा एक वेगळा याच्या जर प्रत्यक्षात तुम्ही जर आपला विकासाचा प्रश्न बघाल तर आपल्या समाजाचा आर्थिक विकास हा विषय आपल्या चर्चेचा का होऊ शकला नाही किंवा का होत नाही. आणि तेही आपण आंबेडकरांचे लेकरं ज्यांनी जो सगळ्यात मोठा इकॉनॉमिस्ट आहे देशाचा. कधी कधी आपल्याला आम्ही मोठमोठ्या चर्चेत जेव्हा जातो सांगितलं जाते की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कन्सेप्ट ही बाबासाहेबांची आहे. रिझर्व्ह बँक त्याच्याशिवाय राज्य समाजवादाची वगैरे बरेच मोठ्या मोठ्या कन्सेप्ट ज्या आपल्या संविधानात नमूद आहेत त्या सगळ्या बाबासाहेबांच्या आहेत. आणि बाबासाहेबांची मंडळी इकॉनॉमी विचार करायला काय आहे. आपण थोडंसं अंतर्मुख होऊ. आम्ही एक प्रयत्न केला. मुंबई समाजाच्या आर्थिक प्रश्नांविषयी किती केव्हा आपण अंतर्मुख झालो. आमची पिढी जी आहे आमचे वाडवडील मजूर होते. आम्ही ज्याला असं म्हणता येईल आम्ही टेक्निशियन झालो किंवा तंत्रज्ञ झालो म्हणजे थोडंसं एक वर्षा वर्गात गेलो. आमच्या मुलांचं भवितव्य काय आहे. आमच्या मुलांचं भवितव्य काय आहे. आमच्यापैकी काही लोकांची मुलं त्यांनी शिक्षण घेतलं व्यवसायात गेले पण तरी सुद्धा समाजातला सर्वसामान्य वर्ग याच्यामध्ये किती तफावत आहे. कधी आपल्या समाजामध्ये याच्याविषयी विचार झाला काय. आता आम्ही सप्तशृंखलाचं छोटंसं काम करतो. आता आमची एक घराची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो. नागपूरमध्ये जेव्हा आम्ही एखादी शाखा उघडतो आणि त्यांना म्हणतो की बा तुम्हाला गणवेश बनवायचे आहेत आपल्याकडे करायचं आहे. लहानपणी ड्रेस 600 ते 1000 रुपयाला येते. नागपुरातला एखाद्या व्यक्तीला म्हटलं तुम्ही ड्रेस बघा तर तो म्हणतो ठीक आहे मी माझा ड्रेस तयार करून घेईन. पण तुम्ही ग्रामीण भागात जाल ना. ग्रामीण भागात जर तुम्ही शाखा उघडायला जाल तर त्याच्यामध्ये 1-2 लोक सोडले तर बाकीच्या लोकांना टोपी सुद्धा द्यावं लागते. ते काय विचार करतात हो बाबासाहेबांचा विचार तर नाही आम्हाला. आम्ही दलातही येऊ इच्छितो आम्ही कामही करू इच्छितो पण आम्ही गणवेश नाही घेऊ शकत. आम्ही 1000 रुपये नाही खर्च करू शकत. गणवेशाला लागणारे 1000 रुपये तुम्ही ग्रामीण भागात मी खूप ग्रामीणमध्ये नाही म्हणत मी या रामटेकमध्ये भंतेजीचं जिथं विहार आहे त्याच्या बाजूला मंतरच्या बाजूला त्या रामटेकला एक शाखा स्थापन करण्याचा आम्ही विचार केला होता. अडचण काय होती की तिथले जे तरुण पोरं आहेत या तरुण पोरांना रोजगारच नाही आहे. शहरामध्ये काहीतरी रोजगार असं कोणत्याही प्रकारे आहे त्यांना रोजगारच नाही आहे. ते म्हणतात आम्ही 1000 रुपयाचा ड्रेस कसा बनवायचा. मग आम्हाला दल वाढवायचा आहे समाजाचं रक्षण करायचं आहे. ॲट्रॉसिटीच्या विरुद्ध फार आपण बोलतो पण याच्याकरता जी फौज तयार करायची आहे त्याला गणवेश नाही. पायात चप्पल नाही डोक्यावर टोपी नाही हातात बंदुकाने सोडा दंडुकाही नाही आहे पोटात अन्न नाही आहे. आणि तशा पोरांना आम्ही हे ज्ञान देऊ कि तुम्ही समाजाचं रक्षण करण्याकरता समता समित्याला सामील व्हा. हा एक मोठा हास्यास्पद प्रकार होता. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.